जय श्रीकृष्ण मंडळी। तर मित्रांनो, आज आपण आहोत खारघर येथील नुकताच लोकार्पण झालेल्या मंदिरात, अर्थात इस्कॉन या टेम्पल मध्ये। आणि आशिया खंडातील हा इस्कॉनचा दुसऱ्या क्रमांकावर लागणारा हा मंदिर आहे आणि यात नोंद झालेली आहे। तर मंदिराची संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा माझा प्रयत्न असणार आहे। तर कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। तर आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण कंटिन्यू करूया। चला आता मंदिरात आपण जाऊया आणि मंदिराची तुम्हाला तुमच्यापर्यंत एक छोटीशी माहिती आहे ती मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तर कंटिन्यू करा। तर मित्रांनो, मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय। आणि हा माझा बालमित्र आहे नितीन। तर आज नितीन माझा कॅमेरामॅन झालेला आहे आणि तोच आता पुन्हा कॅमेरा हँडल करणार आहे। तर आपण आता कृष्ण भगवंताचे दर्शन घेऊया आणि मनमोहक अशी संध्याकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथला टायमाचं आम्ही ॲक्च्युली आलेलो 1:30 वाजता, 1:30च्या नंतर। पण टाइम टेबल जरा मी तुम्हाला सांगू इच्छितो की सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी ओपन असतं आणि संध्याकाळी 4 ते 9 असा टाइम टेबल आहे। तर हा टाइम टेबल तुम्ही लक्षात ठेवा, त्यानुसारच या। मित्रांनो, इस्कॉन ही एक संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय हरिकृष्ण चळवळ म्हणून ओळखली जाते। मंडळी, आज जवळजवळ हप्ता होऊन गेलाय मंदिराची ओपनिंग झाली आहे। तर हा मंदिर जवळजवळ 9 एकरमध्ये आहे आणि 12 वर्ष या मंदिराच्या बांधकामाला लागली। आणि या जानेवारी महिन्यात 15 तारखेला भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या हस्ते लोकार्पण झालेला आहे आणि 15 तारखेपासून सर्वसामान्यांसाठी हा मंदिर खुला करण्यात आलेला आहे। तर चला आता आपण दर्शन घेऊया। मित्रांनो, श्री राधा मदन मोहन यांचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला लगेचच श्री राम, लक्ष्मण, सीतामया आणि हनुमंताचे दर्शन होते इथे। आणि तुम्ही बघू शकता हा जनसागर, खूप प्रसन्न आणि खूप छान वातावरण आहे इथे। मंदिरात संपूर्ण ठिकाणी आपल्याला श्रीकृष्ण भगवंताचे आणि श्रीरामाच्या आयुष्यात घडलेले अनेक प्रसंग आपल्याला 3D प्रिंटिंग मार्फत दर्शवण्यात आलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, श्री राधा मदन मोहन मंदिराच्या समोरच आपल्याला एक मंदिर दिसेल। हे मंदिर आहे स्वामी प्रभुपाद यांचे। श्री स्वामी प्रभुपाद यांनी इस्कॉन ही संस्था 1966 साली सुरू केली होती आणि स्वामी प्रभुपाद यांचे मंदिर असलेले हे इस्कॉनचे एकमेव मंदिर आहे संपूर्ण जगभरात। आणि आता नुकतीच संध्याकाळची आरती झालेली आहे, आम्हाला आरती भेटली इथे। आणि आपण इथे बघू शकता श्रीकृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झालेले भक्त आपल्याला पाहावयास भेटतील।
तर मित्रांनो मगाशी तुम्ही जो बघितला तो पूर्ण डेचा शूट होता आणि मी हा दृश्य कॅप्चर करण्यासाठी इथे थांबलो आणि हा बघा मनमोहक दृश्य आपला इस्कॉन टेम्पलचा रात्रीचा आणि आता वाजलेत 8:30 आणि आरती चालू आहे आणि पूनमला आणि नोवीला पण मी इथे बोलून घेतलं आहे। तर आता आरती चालू आहे तर आरतीला जाऊया आपण आरतीच्या वेळेस आलो आहे आणि आरती चालू आहे। इस तारीख की एकादशी है, सब 4:30 बजे आइए दर्शन के लिए। हरे राम 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 हरे हरे, राधा भगवान की हरे कृष्णा। तो सब आमंत्रित हैं, कल एकादशी है, पवित्र दिन है, तब आ सकते हैं दर्शन के लिए 4:30 बजे। हरे कृष्णा। हरे। तर मित्रांनो आता मस्त आरती झाली आणि आता आम्ही इथे प्रसाद भेटतो तर प्रसादाचा लाभ घेतो आम्ही। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका। पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची। जय हरी राम।